त्यानंतर सुमेधा राणी तेलवण करते. तेलवणाच्या कार्यक्रमाची इथे खूप सुरस आणि सुंदर पद्धतीने मांडणी केली गेली आहे. ऐकूया. राजा जनक अत्यंत आदरपूर्वक वरांना आमंत्रित करण्यासाठी चालले, तेव्हा राणी सुमेधा जावयांचं तेलवण करण्यासाठी सर्व तयारी करून घेऊन आली. राणी हा सर्व प्रकार करण्यासाठी अत्यंत आनंदात होती. बारीक शेवांचे लाडू त्यांनी बनवले, जे श्रीरामांच्या अत्यंत आवडीचे होते. त्यामध्ये वैराग्य रूपी अतिमधुर साखर घालण्यात आली होती. अत्यंत स्वादिष्ट तिळाच्या वड्या सुद्धा तेलवणासाठी केल्या गेल्या होत्या. शास्त्रानुसार शब्दावर विवाद करणारे उच्च स्वरस्वरूप खसखस असे घेऊन तिला स्वच्छ धुवून त्यातील बेचव स्वाद दूर करून शुद्ध स्वरूप रसमय खसखस लाडूंमध्ये भरली गेली होती. त्यामध्ये शुद्ध चित्त तत्वरूप गुळाची गोडी सुद्धा भरली होती. चार्वाकाच्या मतानुसार फोडून चैतन्याच्या चारोळ्या त्यामध्ये घातल्या. त्यामध्ये नंतर चित्त स्वरूप साखर घालून लाडू वाळून घेतले, जे श्रीरामांसाठी सुखाचा वर्षाव करणारे होते. अष्टांग योगियांचे अष्टबीज असणारे म्हणजे कमळाला 8 पदर असणारे बीज घेऊन त्यांना सोलत त्याच्यातील सारसत्व काढून घेतले आणि त्याचे सुगंधित लाडू सहजतेने वळून घेतले. अशा प्रकारे सुमेधा राणीने तेलवणासाठी विशेष साहित्य वापरून आपले कौशल्य दाखवले होते. प्रेमासहित सर्वांगावर काटे असून सुद्धा आतमध्ये नरम आणि गोड असे फणस, त्यांच्यामधील गऱ्याच्या आतून बिया वेगळ्या करून त्याचे लाडू वळले गेले होते. विदेही जनक राजा याची अर्धांगिनी सुमेधा अत्यंत सज्ञानी होती. त्यांना गंगा फळाचे म्हणजे भोपळ्याच्या बिया सोलून तेलवणासाठी लाडू वाळून घेतले होते. काट्यांच्या मध्येच दांभिक अशी बोरे सापडतात. ते पाखंड्यांसारखे बाह्य रूपात चांगले सोज्वळ, आतमध्ये मात्र आंबट असतात. त्याचेही बीज वेगळे करून आतून गर काढून नंतर त्यामध्ये सद्भाव रूपी गुळ मिसळून त्यांचे लाडू वळाले होते. श्रीरामांना चवीची चांगलीच पारख आहे आणि अशा रीतीने सर्व सद्भाव रूपी चांगलेच तेलवणासाठी पाचारण करण्यात आले होते. मूळतः कठोर वैराग्याने नाती, प्रेम, व्यवहार संबंध तुटून जातात, पण सद्बुद्धी स्वरूप राणी सुमेधा या श्रीरामांना देण्याच्या हेतूने अशी तेलवण साहित्य सामग्री घेऊन आली होती. या गुणविशेषामुळे त्या व्यवहाराचे, संबंधाचे आणि नाट्यांचे तुटणे अशक्यच होते. जे आपल्या प्रपंचाला कंटाळले आहे ते सामान्यतः वाकड्या तिकड्या करंजेसारखेच असतात, तरी सुद्धा सद्भावाने अथवा श्रद्धेने मोडले तोडले, अर्थातच सरळ बनलेले मानले जातात. श्रीरामांना अशा लोकांचे स्नेहपूर्ण व्यवहारच आवडतात. संदेह अथवा दुविधांनी युक्त तेलवण बोलवताना साधे वाटते, पण ते श्रीरामांना आपल्या अधीन करू शकत नाही. पण हे तर विदेह राजांकडून केले जाणारे तेलवण होते. आनंदाने भरलेला व्यवहारच होता. याचा अर्थ लावताना, त्याची व्याख्या करताना त्याचे रहस्य जाणून घेणे अत्यंत कठीण होते. अत्यंत गंभीर वाद्याच्या गर्जनात जनक राजे अत्यंत आदराने वर श्रीराम यांना आमंत्रण देण्याच्या उद्देशाने आले. त्याच प्रकारे सुमेधा महाराणी वाजत गाजत सर्व सुवासिनींबरोबर आल्या. तेव्हा महाराज दशरथांनी त्यांचा सन्मान केला. दोन्ही पक्षांचे सज्जन सभास्थानी बसले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. संपूर्ण मंडपामध्ये समाधानाचे वातावरण होते. वर पक्षामधून श्रीराम त्या स्थानात अंतर्भागात विराजित झाले होते. श्रीरामांना सभेमध्ये आणण्यासाठी गुरु वशिष्ठांनी अत्यंत प्रेमभावाने त्यांचा हात धरला आणि श्रीराम गुरूंसोबत बाहेरून प्रकट झाले. श्रीराम लावण्याच्या राशीच आहेत. त्यांना सर्वसामान्य लोकांसारखे वस्त्र बदलावे लागत नाहीत. खरे तर श्रीरामामुळे जगाला सौंदर्यत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करताना सीमाच राहत नाही. गुरु वशिष्ठांच्या आज्ञेनुसार श्रीराम सभास्थानी आले तेव्हा त्यांच्या तेजाने संपूर्ण आकाश आणि पृथ्वी व्यापून गेली. जीवाभावाने सर्व श्रीरामांना आरती ओवाळण्यासाठी पुढे पुढे येत होत्या. अशा प्रकारे श्रीराम लग्न मंडपात येत असताना कन्याच्या गृहांच्या द्वारापाशी एका कोपऱ्यात ज्या सिद्धी वास करून होत्या, त्या श्रीरामांसाठी शुभ शकून घडवण्यासाठी पाण्याने भरलेले कलश घेऊन उभ्या होत्या. त्या द्वाराच्या दुसऱ्या कोपऱ्याजवळ रघुपती श्रीरामांची आरती ओवाळण्यासाठी आपल्या प्राणपणाने त्यांचं दर्शन घेण्यासाठी स्वतः श्रद्धा, कीर्ती, धृती, विरक्ती दीर्घ काळापासून वाट पाहत तिष्ठत उभ्या होत्या. कोण्या एकीने भेट म्हणून निशेष त्याग अर्पण केला, एकीने भेट म्हणून परमानंद दिला, एकीने परम सुख भेट म्हणून दिले, एकीने आवश्यक अशा आपल्या स्वतःला हृदयस्थानी निवास म्हणून दिले. जीवाभावाने भरलेली मूद राणी सुमेधा यांनी ओवाळून सांडून दिले. हा परम सुखाचा सोहळा पाहून त्या मौन झाल्या. परमानंदाला त्या प्राप्त झाल्या. श्रीराम आपल्या तिघाही बंधूंसोबत जेव्हा प्रवेश घेऊन आत आले तेव्हा सर्वजण त्यांचा जय जयकार करू लागले होते आणि मग त्या मंडपाच्या आतमध्येही सर्वत्र त्यांचा जय जयकार भरून राहिला.
हृदयाला अबद्ध करणाऱ्या अज्ञानाला आणि बंधनाला यांनी छेदून टाकलं. यासाठी गुरुवाक्यामधून जो ज्ञानबोध प्रबोध होतो, त्याच प्रकारे तिघी बंधूंना घेऊन कीर्तिवान श्रीराम स्वतः मायास्वरूप लग्न मंडपात आले असून आपल्या 10ही इंद्रियांनी अत्यंत सामर्थ्यवान, तरीही 10ही इंद्रियांना विषयभोग अति अल्प असे महाराज दशरथ जे मुख्यत्वे या सोहळ्याचे प्रमुख होते, त्यांच्यामुळे हा सोहळा अतिशय उत्तम पद्धतीने संपन्न होत होता. एकनाथ महाराज म्हणतात की एका जो माझे गुरु जनार्दन स्वामी यांना मी शरण आलो आहे, त्यांच्या कृपा प्रसादामुळेच मी येथे श्रीरामांचे लग्न मंडपातले आगमन झाल्याचे कथन पूर्ण केले. पुढील अध्यायामध्ये मधुपर्क विधीचे विधान कथन करता येणार आहे. त्याचे श्रवण श्रोतागणांनी सावधतेने ऐकावे. श्री भावार्थ रामायणातील बालकांडातील एकनाथ महाराज विरचित मराठी भाषांतर यातील श्रीराम मंडपागमन तेलवण याचे 24व्या अध्यायातील वर्णन संपूर्ण झाले. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.